मला आहे ना बटाटे आणि साबुदाण्याची चकल्या करायच्या, म्हणून मी आता आहे ना 1.5 किलो साबुदाणे घेतलेले आहेत. आता त्याच्यात पाणी टाकून देते, भिजून देते रात्रभर. सकाळी चकल्या बनवायच्या. चकलींसाठी बटाटे उकळून घेतलेले आहेत. आता त्याची साल काढून मॅश करून घेते मी. बटाट्यांची साल काढली गेलेली आहे. आता मॅश करून घेते मी. आता रात्री भिजून घेतलेले होते मी साबुदाणे. 2 किलो साबुदाणे घेतलेले आहेत मी. हे पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे. आता हे साबुदाणे त्याच्यात टाकून देते, शिजून घेते. आता साबुदाणे असे शिजून घेतलेले आहेत मी. आता त्याच्यात आता तिखट मीठ टाकून देते. मीठ पण टाकून दिलेलं आहे. साबुदाणे मी शिजून घेतलेले आहेत. त्याच्यात मीठ आणि तिखट टाकून दिलं. आता हे बटाटे मॅश केलेले त्याच्यात काढून घेते चकलींसाठी. आता मी बटाटे आणि साबुदाणे हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तिखट टाकलं, मीठ टाकलं, सगळं एकजीव करून घेतलेलं आहे. आता हाताने सगळं. आता याच्या चकल्या टाकून देते मी. पर्याने चकल्या पाडून घेते मी. तर सोऱ्याने पाडून घेतल्या. आता एकमेकाच्या पिशवीला असं ओल करून याच्याने पण पाडू शकतो, म्हणजे सोऱ्या नसला तरी आपल्याला चकली बनवता येते. त्यांच्या सगळ्या चकल्या बनवून झालेल्या आहेत. आता वाळू देते आता संध्याकाळपर्यंत. तर आपण साबुदाणे बटाट्याच्या चकल्या केलेल्या होत्या उपासाच्या. तर आपल्याला चांगलं वाळून गेलेलं आहे. आता तळून बघू आपण कशा आल्या. तर मी तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापून गेलेलं आहे. आता चकल्या टाकून देते. छान अशा चकल्या झालेल्या आहेत आपल्या. तर आपल्या चकल्या पण तळून झालेल्या आहेत.